आंबेनळी घाटात दरड कोसळली। महाबळेश्वर पोलादपूर मार्ग 6 दिवस बंद। आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर पोलादपूर मार्ग पुढील 6 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। पायटा गावाजवळ दरड कोसळल्यामुळे रस्ता माती व खडकांनी झाकला गेला आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासनाने पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता साफ करण्याचे काम सुरू आहे। मुक्तता म्हणजे खटला खोटा नव्हे, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोलकात्यातील सत्र न्यायालयाने एका लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीची मुक्तता करताना स्पष्टपणे नमूद केले की कोणताही आरोपी दोषमुक्त झाला म्हणजे संबंधित खटला खोटा होता असं समजणे चुकीचं आहे। न्यायालयाने सांगितले की पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी अपुरे ठरले म्हणून आरोपीची मुक्तता झाली, परंतु याचा अर्थ पीडितेचा खोटा आरोप होता असे ठरवता येत नाही। हा निर्णय समाजात पसरलेल्या समजुतींवर प्रहार करणारा आहे, जिथे एखादा खटला संपल्यावर लगेचच पीडितेला बदनाम केले जाते। क्लाउड एआयचा सायबर स्पॉट, आता झिरो ट्रस्ट शिवाय पर्याय नाही। क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा झपाट्याने वाढता वापर सायबर सुरक्षेसमोर मोठं आव्हान उभं करत आहे। पारंपरिक विश्वास ठेवा आणि मग पडताळा या मॉडेलचा काळ आता गेला। तज्ञांचं स्पष्ट मत, झिरो ट्रस्ट हे आता पर्याय नाही तर अत्यावश्यक आहे। प्रत्येक युजर आणि डिव्हाइसची 100% पडताळणी हाच एकमेव उपाय। बेंगळुरूतील टेक कंपन्यांचा इशारा, विश्वास म्हणजे आता धोका। पत्नी, मुलगी आणि प्रियकराने नवऱ्याचा काटा काढला आणि नंतर थेट पिक्चर पाहायला गेले। हैदराबादमध्ये खऱ्या आयुष्यातला क्राईम थ्रिलर उघडकीस आला आहे। पत्नीने आपल्या मुलीच्या प्रियकरासोबत नवऱ्याची गळा दाबून हत्या केली, तीही आधी गुंगीचं औषध देऊन। खून केल्यानंतर तिघही थंडपणे थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतात। हत्येनंतर मृतदेह कारमध्ये टाकून एडुलाबाद तलावात फेकण्यात आला। पोलिसांनी शोध मोहीम राबवून थरकाप उडवणाऱ्या या कटाचा उलगडा केला आहे। तिघांनाही अटक झाली असून समाजातील नैतिक अधपतनाचं हे भीषण चित्र समोर आलं आहे। नाती आता प्रेमात नाहीत, कटात गुंतलेली दिसतायत। तेजश्री प्रधानचा झी मराठीवर धमाकेदार पुनरागमन। सतीश राजवाडे म्हणाले, स्पर्धा आमच्यातच आहे। झी मराठीवरील वीण दोघांतील ही तुटेना मालिकेतून तेजश्री प्रधानचा कमबॅक झाला आणि मराठी टीव्ही जगतात खळबळ उडाली। या मालिकेतील तिचं पुनरागमन अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत असतानाच दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी थेट सांगितलं, ती आधी स्पर्धक चॅनलवर होती, आता आमच्याकडे आहे। स्पर्धा आमच्यातच। तेजश्रीच्या कमबॅकवर चाहत्यांनी उत्साहाने स्वागत केलं असलं तरी काहींनी मालिकेला हिंदी रिमेक म्हणत ट्रोल केलं, पण राजवाडेंचं उत्तर स्पष्ट होतं, मराठीची स्पर्धा मराठीतच। गुरुपौर्णिमेला गुरुचीच हत्या, केस कापण्याच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांकडून प्रिन्सिपलचा खून। हरियाणातील हिसारमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशीच शिक्षण जगतात काळी छाया पसरली। शाळेचे मुख्याध्यापक जगबीर सिंग यांनी 2 विद्यार्थ्यांना केस कापण्याचा सल्ला दिला आणि त्याच कारणावरून दोघांनी मिळून चक्क चाकूने त्यांचा खून केला। घटना शाळेच्या आवारातच घडली। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले मुख्याध्यापक जागीच मरण पावले। आरोपी विद्यार्थी सध्या फरार असून पोलिसांचा सर्च ऑपरेशन सुरू आहे। शिक्षकांना देव मानणाऱ्या संस्कृतीत गुरुपौर्णिमेसारख्या दिवशी घडलेली ही घटना शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे। साईबाबांच्या पालखीची भव्य मिरवणूक, शिरगाव उजळलं भक्तिभावाने। पुणे जिल्ह्यातील शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय उत्साह पाहायला मिळाला। विद्युत रोषणाईने उजळलेल्या या मंदिरात ढोल ताशांच्या गजरात साईबाबांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी झाले। चेन्नईच्या साई भक्ताने साई चरणी 3 लाख रुपये किमतीचा 54 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरे जडित ब्रोच केला अर्पण। वैजापूर जिल्ह्यात शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तीचा अनोखा प्रत्यय बघायला मिळाला। चेन्नईच्या साई भक्ताने साई चरणी तब्बल 3,05,000 रुपयांचा 54 ग्रॅम वजनाचा सुवर्ण आणि हिरे जडित ब्रोच अर्पण केला। श्रीमती ललिता मुरलीधरन आणि के मुरलीधरन यांनी ही देणगी दिली असून साई संस्थानाचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। शहापूर शाळा प्रकरणात चाकणकर यांचा हस्तक्षेप। शहापूर येथील एका शाळेत काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींची विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला होता। या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली। त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षिका, विश्वस्त आणि सफाई कर्मचारी अशा 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 5 जणांना अटक झाली आहे। शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी समुपदेशन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। कृत्रिम टाक्यांमध्ये पोहायला गेलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतलं। नागपूर येथील लकडगंज परिसरात कच्ची विसा ग्राउंडवरील टाकीत पोहण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालाय। या ठिकाणी 2 मुलं पाण्यात पोहायला गेले होते, त्यापैकी एकाचा महेश कोमल थापा या चिमुकल्याचा
पाय फसल्याने तो त्या टाकीत बुडाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। हा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।